जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तर हे असं झालं सगळं. पण आज फायनली काका काकू रेवतीकडे राहायला गेले. बरं झालं बाई, देव पावला पा बरं. आता रेवती आणि गुप्तेमध्ये जे काही भांडण आहे ना ते मिटण्याची आशा जरा वाढली नाही ग. हो, हे दोघ जण तसा प्रयत्न नक्की करतील. हो ते तर करतील. गुप्ते तसे साधे आहेत नाही, ते काही वादगीत घालणार नाही. रेवतीची भीती वाटते बाई. एकदा का डोक्यामध्ये राग घेतला का नाही की खूप दिवस तसंच राहते, मग जात नाही. नाही, दोघही ना तसे चांगलेच स्वभावाने, मनानं निर्मळ आहेत. हो ते आहे ग, पण डोक्यामध्ये राग घेतला मग का करते तू, है ना? हे तुला माहित नाही राधिका, आमचे हे पण असत होते बरं, एकदम तापट रेवती सारखे. आपले बाबा तर मग का. पण तुमच्यामध्ये ही एवढी भांडण होत नसतील ना. माझ्यासोबत नाही, असं किडूक मुडूक व्हायचे बरं, पण मीच नेहमी नमतं घ्यायचं. हे नाही काही, पण झालं मग काही दिवस झाल्यानंतर मग यायनं यांची चूक कळायची, मग यायचे बोलायला. आणि मग मध्यस्थी करायला सासूबाई होत्या का नाही, जशी मी आहे तुमच्या सोबत तस. पण आपलं गुरुच काही ठिकाणावर नाही, तर मग का कोणाला सांगायचं. जाऊ दे बाई, गुप्तेंचं आणि रेवतीचं तरी सगळं मार्गी लागू दे म्हणजे झालं, है ना? आई काळजी नका करू, यांच्यात नक्की पॅचअप होईल. हा ना, होईलच का. तुम्हाला कळत नाही बाई, इतकी दिवस आपण बोलत आहोत पण नेमकं झालं का त्यांच्यामध्ये. आई खरं तर मलाही नीटचं माहिती नाहीये, पण कधी कधी काय होतं की गोष्ट अगदी छोटी असते पण उगाचच वाद वाढत जातो. पण जाऊ दे, महाजनी काका काकू गेलेत का नाही, बास होईन सगळं नीट. आणि तू आहेत की त्याच्या पाठीशी. खरं बाई राधिका, तू खूप विचार करते बरं त्याचा. आई एखाद्याला आपलं मानलं ना तर त्याचे प्रॉब्लेमही आपलेच होऊन जातात ना. हो ना, तुला तर सगळेच आपले वाटते. आता पहा बरं, कोण कुठचे नाना नानी, महाजनी काका काकू सगळे आपले शेजारी आहेत, आपापल्या घरामध्ये सुखी आहेत. पण तू सगळ्यांना एकत्र आणलंस एका कुटुंबासारखं. सगळ्यांना जोडायचं असं तुम्हीच सांगितलं होतं ना, तेच तर वागून राहिले मी. आणि मला खात्री आहे आपला अथर्वही यापुढे असंच वागेल. अथर्व का करेल का नाही मग काही माहित नाही बरं, पण त्यासारखी सून मला मिळाली, बस मी मात्र भाग्यवान आहे. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि त्याचं आयुष्यही मार्गी लागेल. तुला यश मिळेल. ओ आय सी, हा आहे का तुझा प्लॅन. अच्छा,